त्यानंतर बघूयात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलंय। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय। त्यातच रोहित पवारांनी भाजपच्या अंतर्गत सर्वेचा उल्लेख करत आगामी निकालाचं भाकीत वर्तवलं, ज्यानंतर पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळतंय। जी गुलाबी गँग आहे ते 10-12च्या पुढे काही येत नाहीत। त्यामुळे हे सगळ्यांना एकत्रित केलं तरी 120च्या पुढे ते काही येत नाहीत। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांचा हा दावा। शुक्रवारी जामखेडमधल्या सभेत बोलताना रोहित पवार यांनी भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा उल्लेख करत महायुतीला लक्ष्य केलं। भाजप आणि एकनाथ शिंदेवर टीका करतानाच रोहित पवार यांनी त्यांचे काका अजित पवार यांच्यावरही जोरदार टीकास्त्र डागलं। भाजपचाच सर्वे म्हणतो की भाजपला 65च्या पुढे काय आमदार त्यांचे निवडून येणार नाही। अहो, शिंदे साहेबांचा सर्वे म्हणतो की 30च्या पुढे ते काय येत नाही। आणि जी गुलाबी गँग आहे ते 10-12च्या पुढे काही येत नाहीत। त्यामुळे हे सगळ्यांना एकत्रित केलं तरी 120च्या पुढे ते काही येत नाहीत। रोहित पवार यांच्या या टीकेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं जोरदार पलटवार केलाय। आमदार अमोल मिटकरी यांनी तर अत्यंत आक्षेपार्ह शब्दात रोहित पवार यांच्या विधानाचा समाचार घेतला। त्याच्या बुद्धीत शेण भरलेलं असून डोक्यात त्याच्या किडे पडलेले असल्यामुळे तो वारंवार असा वेड्यासारखा बालिश वक्तव्य करत सुटतो। जातीयवाद आणि मस्तवालपणा ज्याच्या नसानसात भरलेला आहे त्याने अजितदादांच्या बाबतीत अजिबातही बोलू नये। शिंदेंच्या शिवसेनेनंही रोहित पवार यांच्या आरोपांना उत्तर दिलंय। आमच्यात तुम्ही ढुंकू नका असं म्हणत संजय शिरसाट यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार केला। रोहित पवार स्वतः निवडून येतो का त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। आपल्या बुडाखाली काय जळते हे न पाहता इतराच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न करू नका। जामखेडमध्ये तुमची असलेली परिस्थिती त्याच्याकडे लक्ष द्या। राजकारणामध्ये इतके श्रेष्ठ झालेले नाहीत की तुम्ही कोणत्या पक्षावर टीका करावी। एकंदरीतच विधानसभेची निवडणूक जशी जशी जवळ येईल तसं सर्वेक्षण आणि ओपिनियन पोलची राळ उठणार आहे आणि जसे जसे यातले आकडे पुढे येतील तसा तसा आरोप प्रत्यारोपांचा सामना सुद्धा तितकाच तीव्र होईल एवढं निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।